नमस्कार सर्वांना। आजच्या भागामध्ये आर्थिक घडामोडींचा जानेवारी ते मार्च 2024चा हा शेवटचा टप्पा। मागच्या भागामध्ये काही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न पाहिले होते आणि या भागामध्येही एक 12 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आपण फक्त पाहणार आहोत। साधारणपणे 25 ते 30 मिनिटांचा हा व्हिडिओ असेल, पण या ठिकाणी आपण असं समजू शकतो की जानेवारी ते मार्च 2024च्या संपूर्ण आर्थिक घडामोडी आपल्या संपलेल्या असतील। यानंतर आपण नवीन घडामोडींना सुरुवात करणार आहोत। तर या ठिकाणी सुरुवात करता आजचा आपला महत्त्वाचा पहिला प्रश्न कोणता आहे पहा। पहिला प्रश्न आहे, कोणत्या कंपनीनं 2023 मध्ये सर्वाधिक 11.2 दशलक्ष वाहनांची विक्री केली आहे। आता हा प्रश्न आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये आपण अभ्यासला होता का? थोडासा विचार करा। आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये तर तिथे हा प्रश्न आपण अभ्यासला होता। कोणत्या कंपनीनं 2023 मध्ये सर्वाधिक 11.2 दशलक्ष वाहनांची विक्री केली आहे? टाटा मोटर, टोयोटा मोटर, मर्सिडीज बेंझ, फोर्ड मोटर। कोणी केली होती? टोयोटा मोटर यांनी केलेली आहे। कोणत्या कंपनीनं 2023 मध्ये सर्वाधिक 11.2 दशलक्ष वाहनांची विक्री केली? ते लक्षात ठेवायचं, टोयोटा मोटर ते लक्षामध्ये ठेवायचं। जवळजवळ यांनी आपण किती वाहनांची म्हटलं तर 11.2 दशलक्ष वाहनांची विक्री केलेली असं आपल्याला दिसून येतं। आता ही टोयोटा कंपनी जी आहे ती कोणत्या देशाची आहे तर ते पण लक्षात ठेवा, ही जपान या देशाची कंपनी आहे। कोणत्या देशाची कंपनी आहे तर जपान या देशाची कंपनी आहे। तर हे लक्षात ठेवायचं आणि आपल्याला असंही म्हणता येईल या टोयोटा कंपनीचा इतिहास मागचा जर आपण लक्षामध्ये घेतला तर सलग हे चौथं वर्ष आहे की त्यांनी सर्वाधिक विक्री केलेली आहे। आणि दुसऱ्या नंबरची जी कंपनी वाहनांची विक्री करणारी ती जर्मनीची फॉक्स वॅगन ही जर्मनीची आहे। दुसऱ्या नंबरची फॉक्स वॅगन जर्मनी ही कंपनी, म्हणजे पहिल्या क्रमांकाची आणि दुसऱ्या क्रमांकाच्या कंपन्या कोणत्या आहेत हे तुमच्या लक्षामध्ये आलेलं असेल की सर्वाधिक वाहनांची विक्री करणाऱ्या कंपनी। आणि या ठिकाणी आपण हे पण पाहिलं, टोयोटा मोटर सलग चौथ्या वर्षी रेकॉर्ड केलाय आणि एक किताब पण मिळाला याला, ऑटो मेकर हा किताब मिळाला याला, ऑटो मेकर हा किताब मिळाला। तशा प्रकारे हे आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं आणि हे आपल्या सहजपणे लक्षामध्ये राहील। पुढे जाऊयात। NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडने ग्रीन हायड्रोजनसाठी कोणत्या राज्य सरकारसोबत करार केलाय? महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, तामिळनाडू। काही प्रश्न बघता क्षणी तुम्हाला सुटले पाहिजेत। मागच्या सगळ्या घडामोडी जर तुम्ही अभ्यासल्या असतील सूक्ष्मपणे तर हे सगळे प्रश्न, अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या लक्षात आले पाहिजेत। आपण म्हणतो NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ग्रीन एनर्जी लिमिटेडने ग्रीन हायड्रोजनसाठी कोणत्या राज्य सरकारसोबत करार केलाय? महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, तामिळनाडू। किती वर्षासाठी केलाय, किती गुंतवणूक केली आहे, या पण गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहेत। त्या ठिकाणी कोणत्या राज्याबरोबर तर महाराष्ट्र राज्याबरोबर, हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। प्रादेशिक घडामोडींमधला प्रश्न विचारलाच जातो, मग ज्या प्रादेशिक घडामोडी आहेत आपल्या महाराष्ट्रासंबंधीच्या त्या आपल्याला परफेक्ट माहिती असणं गरजेचं आहे। NTPCनं ग्रीन हायड्रोजनसाठी कोणत्या राज्य सरकारसोबत करार केलाय? महाराष्ट्र सरकारसोबत करार केलाय। किती वर्षासाठी करार केलाय? मग आपल्या लक्षात येतं 5 वर्ष, 5 वर्षासाठी करार केलाय। किती गुंतवणूक केलेली आहे? अंदाजे असं म्हटलं जातं की 80,000 कोटींची गुंतवणूक या ठिकाणी झालेली आहे। 80,000 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी झालेली। तशा प्रकारे NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेडनं ग्रीन हायड्रोजनसाठी कोणत्या राज्य सरकारसोबत करार केलाय? महाराष्ट्राशी केलाय, 5 वर्षांसाठी केलाय आणि जवळजवळ 80,000 कोटी रुपयांची गुंतवणूक या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येतं। पुढचा प्रश्न पाहूयात। 3 लाख कोटी डॉलरचं बाजार भांडवल पार करणारी जगातील दुसरी कंपनी कोणती? आता याच्यावरती हा रिपीट क्वेश्चन झालाय, पण तुम्हाला समजतोय का पहा। याच आर्थिक घडामोडींमध्येच याचा आपण अभ्यास केलाय। 3 लाख कोटी डॉलरचं बाजार भांडवल पार करणारी जगातली दुसरी कंपनी ठरली मायक्रोसॉफ्ट। हे आपण याच्या अगोदर पाहिलं होतं आणि पहिल्या नंबरची कंपनी आहे ॲपल।
हिने अगोदरच हा टप्पा पार केला होता आणि आता मायक्रोसॉफ्टनं आपलं दुसरं स्थान कायम ठेवलं असा उल्लेख मागच्या लेक्चरमध्ये आपण केलं होतं का? तशा प्रकारे 3 लाख कोटी डॉलरचं बाजार भांडवल पार करणारी जगातील दुसरी कंपनी कोणती? मायक्रोसॉफ्ट. आणि साहजिकच आहे मनामध्ये प्रश्न येणार की पहिली कोणती? तर पहिली ॲपल आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊयात. कोणती जागतिक वित्तीय संस्था भारतातील सर्वात मोठ्या अक्षय ऊर्जा पायाभूत सुविधा गुंतवणूक ट्रस्ट इन्व्हिट मध्ये गुंतवणूकदार बनली आहे? एक जागतिक वित्तीय संस्था आहे आणि ती जागतिक वित्तीय संस्था भारतामधील सर्वात मोठ्या अक्षय ऊर्जा पायाभूत सुविधा गुंतवणूक ट्रस्टमध्ये गुंतवणूकदार बनलेली आहे. युरोपियन गुंतवणूक बँक, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक. कोणती बँक? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं AIIB, एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक ही जागतिक वित्तीय संस्था भारतातील सर्वात मोठ्या अक्षय ऊर्जा पायाभूत सुविधा गुंतवणूक ट्रस्टमध्ये गुंतवणूकदार बनलेली आहे. लक्षात राहील. आता हे जे आपण म्हणतोय ना इन्व्हिट, अक्षय ऊर्जा पायाभूत सुविधा गुंतवणूक ट्रस्ट, याला दुसऱ्या एका नावाने सुद्धा ओळखलं जातं. याला SEIT या नावाने सुद्धा ओळखलं जातं. याला म्हणजे काय? सस्टेनेबल एनर्जी इन्फ्रा ट्रस्ट. सस्टेनेबल एनर्जी इन्फ्रा ट्रस्ट या नावाने सुद्धा याला ओळखलं जातं. लक्षात आलं. तर मग आपण काय म्हणतोय की एक वित्तीय संस्था गुंतवणूकदार बनली आहे. किती गुंतवणूक केली आहे? 4.86 अब्ज कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे या एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेनं. तशा प्रकारे ही AIIB वित्तीय संस्था भारतातील सर्वात मोठ्या अक्षय ऊर्जा पायाभूत सुविधा गुंतवणूक ट्रस्टमध्ये गुंतवणूकदार बनलेली, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. कोणत्या कंपनीनं 7 जानेवारी 2024 रोजी बंगालच्या उपसागरामधील कृष्णा गोदावरी खोऱ्यातून तेल उत्पादनाला सुरुवात केली? आता काल आपण एक प्रश्न पाहिला होता, स्वर्ण सिंधू टँकरला हिरवा झेंडा दाखवला नरेंद्र मोदींनी वगैरे वगैरे. हाच प्रश्न कसा फिरवून विचारतील तसा विचारतील. कोणत्या कंपनीनं 7 जानेवारी 2024 रोजी बंगालच्या उपसागरामधील कृष्णा गोदावरी खोऱ्यातून तेल उत्पादनाला सुरुवात केली? आपण म्हटलं होतं हे जे क्षेत्र आहे ते कोणाच्या मालकीचं आहे? तर ONGCच्या मालकीचं, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनच्या मालकीचं आहे. तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ याच्या मालकीचं आहे. तर ONGC या कंपनीनं 7 जानेवारी 2024 रोजी बंगालच्या उपसागरामधील कृष्णा गोदावरी खोऱ्यातून उत्पादनाला सुरुवात केली. आपण हे स्थान कुठलं सांगितलं होतं? काकीनाडा, आंध्र प्रदेश हे स्थान सांगितलं होतं का? या ठिकाणी आपल्याला विचारत घ्यायचं आहे. काकीनाडा, आंध्र प्रदेश हे स्थान. तशा प्रकारे 7 जानेवारी 2024 रोजी बंगालच्या उपसागरातील कृष्णा गोदावरी खोऱ्यातून तेल उत्पादनाला सुरुवात केली. कोणत्या कंपनीनं केली? ONGCनं केलं आहे. आणि ONGCचा जर विचार केला तर सार्वजनिक क्षेत्रातली कंपनी, पब्लिक सेक्टरमधली सार्वजनिक क्षेत्रामधील तेल उत्पादक कंपनी म्हणून ONGCला ओळखलं जातं. अशा प्रकारे बंगालच्या उपसागरामध्ये कृष्णा गोदावरी खोऱ्यामधून तेल उत्पादनाला सुरुवात झाली आहे आणि ती सुरुवात करणारी कंपनी ONGC आहे. त्यानंतर आपण असंही म्हटलं होतं स्थान काकीनाडा, किनारा, आंध्र प्रदेश असं म्हटलं होतं का? तर हे पण लक्षामध्ये ठेवायचं आहे. पुढे जाऊयात. हायड्रोकार्बन क्षेत्रातील सहकार्याबाबत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केला आहे? हे पण आपण पाहिलं आहे. हायड्रोकार्बन क्षेत्रातील सहकार्याबाबत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं कोणत्या देशासोबत सामंजस्य करार केला आहे? कोणता देश आपण सांगितलं होतं? गयाना देश. गयाना देशासोबत हा सामंजस्य करार करण्यात आलेला आहे. हायड्रोकार्बन क्षेत्रातील सहकार्याबाबत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं गयाना या देशासोबत सामंजस्य करार केलेला आहे. लक्षात आलं. हा करार कधी झाला आहे? जानेवारी 2024 मध्ये. हा करार 5 जानेवारी 2024 मध्ये झालेला आहे. केव्हा झालेला आहे? 5 जानेवारी 2024 मध्ये हा करार झालेला आहे. पुढे जाऊयात.
भारताचा युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस UPI आणि नेपाळचा नॅशनल पेमेंट इंटरफेस NPI एकत्र करण्यासाठी कोणत्या संस्थेनं भारतीय रिझर्व्ह बँकेसोबत करार केलाय सांगा आता. नेपाळ बँक लिमिटेड, राष्ट्रीय वाणिज्य बँक, नेपाळ राष्ट्र बँक यापैकी नाही. भारताचा UPI आणि नेपाळचा NPI एकत्र करण्यासाठी कोणत्या संस्थेनं भारतीय रिझर्व्ह बँकेसोबत करार केलाय? नेपाळ राष्ट्र बँकेनं भारतीय रिझर्व्ह बँकेसोबत करार केला. लक्षात आलं. दोन्ही देशांमधील आर्थिक संपर्क वाढवायचा आहे. उद्दिष्ट काय आहे? निधीचं हस्तांतरण योग्य पद्धतीने झालं पाहिजे आणि दोन्ही देशांमधील जो आर्थिक संपर्क आहे तो वाढवायचा आहे, तो सक्षम करायचा आहे. लक्षात आलं. तशा प्रकारे हे नेपाळ राष्ट्र बँक तुम्हाला लक्षामध्ये ठेवायची आहे. लक्षात आलं. पुढे जाऊया. त्यानंतर पहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2024 रोजी कितव्यांदा अर्थसंकल्प मांडला? हा कॉमन प्रश्न आहे, आपल्याला लगेच समजेल. 6व्यांदा अर्थसंकल्प मांडलेला आहे. यानंतरचा प्रश्न पहा, NHFC नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन असं त्याचं नाव आहे. नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशननं बिकानेर येथे 300 मेगावॅटचा सौर प्रकल्प विकसित करण्यासाठी कोणत्या देशासोबत कर्ज करार केलाय? बिकानेर येथे 300 मेगावॅट. किती मेगावॅट क्षमतेचा? 300 मेगावॅट क्षमतेचा कोणता प्रकल्प उभारायचा आहे? सौर प्रकल्प विकसित करायचा आहे. मग सौर प्रकल्प विकसित करण्यासाठी कोणत्या देशासोबत कर्ज करार केलेला आहे? अमेरिका, रशिया, जपान, ब्राझील. कोणत्या देशासोबत करार केलेला आहे? करार या ठिकाणी जपान या देशासोबत केलेला आहे. लक्षात आलं. नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशननं कोणत्या ठिकाणी, असं स्वतःला विचारा, बिकानेर या ठिकाणी किती क्षमतेचा, 300 मेगावॅट क्षमतेचा कोणत्या प्रकारचा प्रकल्प, सौर प्रकल्प विकसित करण्यासाठी एका देशासोबत कर्ज करार केलाय NHFCनं? तर जपान या देशासोबत केला आहे. कधी करार झालाय? मार्च 2024ला झालाय. आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. 28 मार्च 2024 मध्ये हा करार झाला. 28 मार्च 2024 मध्ये हा करार झाला. करार झालाय जपानच्या कोणत्या बँकेसोबत करार झालाय हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्या बँकेचं नाव आहे JBIC. कोणत्या बँकेसोबत? जपानच्या कोणत्या बँकेसोबत करार झाला? जपान बँक फॉर इंटरनॅशनल कोऑपरेशन. जपान बँक फॉर इंटरनॅशनल कोऑपरेशन JBIC या बँकेसोबत करार झालेला आहे. लक्षात आलं. आता विचार करा, किती रुपयांचा करार झाला आहे, किती कोटी रुपये लागलेत आणि किती जपानी रुपये लागलेत. असं म्हटलं जातं 20 अब्ज जपानी येन एवढ्या रकमेचा करार झाला. आपण या ठिकाणी म्हणूयात 20 अब्ज जपानी येन म्हणजे किती? जवळजवळ 1100 कोटी रुपये. 1100 कोटी रुपये, जवळजवळ 1100 कोटी रुपये. तशा प्रकारे NHPCनं बिकानेर या ठिकाणी 300 मेगावॅटचा सौर प्रकल्प विकसित करण्यासाठी जपान या देशाबरोबर करार केलाय. 28 मार्च 2024 मध्ये करार झाला. जपानची JBIC या नावाची बँक आहे. जपान बँक फॉर इंटरनॅशनल कोऑपरेशन तिचं नाव आहे आणि 20 अब्ज जपानी येन म्हणजे जवळजवळ 1100 कोटी रुपयांचा हा कर्ज करार झालेला आहे. लक्षात आलं. पुढे जाऊया. अणुऊर्जेच्या शांततापूर्ण वापराबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडनं NPCIL यानं कोणासोबत करार केला? NCERT, CBSE, नॅशनल कॅडेट कोअर यापैकी नाही. कोणाशी? लक्षात आलं. अणुऊर्जेच्या शांततापूर्ण वापराबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं NCC बरोबर करार केला आहे. नॅशनल कॅडेट कोअर याच्याशी करार केला. कधी झालाय? मार्च 2024. 31 मार्च 2024
मध्ये हा करार झाला आहे. करार केव्हा झाला? 31 मार्च 2024 मध्ये. याच्यानंतर पहा, बिझनेस वर्ल्ड रिअल 500 मध्ये 500 मध्ये कोणत्या कंपनीनं 5वं स्थान मिळवले आपल्या? भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. कोणत्या कंपनीनं? BPCLनं, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडनं. बिझनेस वर्ल्ड रिअल 500 मध्ये कोणत्या कंपनीनं 5वं स्थान मिळवलंय? तर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडनं मिळवलंय. लक्षात आलं? यानंतरचा प्रश्न पहा, भारताच्या नुमालीगड रिफायनरी लिमिटेडनं कोणत्या देशात आपलं पहिलं विदेशी कार्यालय उघडलंय? आपल्याला या ठिकाणी 4 ऑप्शन्स दिलेत की NRL आपल्या देशाची जी नुमालीगड रिफायनरी लिमिटेड आहे यानं प्रथमच असं केलं की परदेशामध्ये आपली पहिलं विदेशी कार्यालय उघडलंय. मग त्या देशाचं नाव काय, त्या देशामध्ये कोणत्या ठिकाणी, केव्हा घडलंय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. या ठिकाणी ऑप्शन्स पहा, नेपाळ, भूतान, श्रीलंका, बांगलादेश. आपलं उत्तर आहे बांगलादेश. भारताच्या नुमालीगड रिफायनरी लिमिटेडनं बांगलादेशामध्ये आपलं पहिलं विदेशी कार्यालय उघडलंय. कधी उघडलंय? मार्च 2024 मध्ये. 11 मार्च 2024 मध्ये हे पहिलं विदेशी कार्यालय उघडले. कुठे उघडलं? ढाका बांगलादेश या ठिकाणी उघडलेलं आहे. लक्षात आलं? आपण म्हटल्याप्रमाणे हे NRLचं म्हणजे नुमालीगड रिफायनरी लिमिटेडचं परदेशातलं पहिलं कार्यालय आहे. लक्षात आलं? पुढे जाऊयात. भारतातील फिनटेक इकोसिस्टीम मजबूत करण्यासाठी भारत सरकारनं कोणासोबत कर्ज करार केलाय? सुरुवातीला फिनटेक, फिन म्हणजे फायनान्स, टेक म्हणजे टेक्नॉलॉजी. लक्षात आलं? हे जे 2 शब्दांचा मिळून एक शब्द केलाय फिनटेक. फिन म्हणजे फायनान्स, वित्त, आणि टेक म्हणजे टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान. लक्षात आलं? तर फिनटेक इकोसिस्टीम मजबूत करण्यासाठी भारत सरकारनं कोणासोबत कर्ज करार केलेला आहे? तंत्रज्ञानाच्या बाबतीत, टेक्नॉलॉजीच्या बाबतीत आणि वित्तीय बाबतीमध्ये इकोसिस्टीम मजबूत करण्यासाठी भारत सरकारनं कोणत्या जागतिक संस्थेसोबत करार केला? आपल्याला ऑप्शन्स काय आहेत पहा, जागतिक बँक, आशियाई विकास बँक, जागतिक आर्थिक मंच, ब्रिक्स विकास बँक. कोणता आपण शोधूयात? आशियाई विकास बँक हे आपलं उत्तर आहे. भारतातील फिनटेक इकोसिस्टीम मजबूत करण्यासाठी भारत सरकारनं आशियाई विकास बँकेसोबत कर्ज करार केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी एका आंतरराष्ट्रीय संस्थेसोबत कर्ज करार केलेला आहे, हे लक्षामध्ये ठेवायचे. कशासाठी? हे तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये, फायनान्सच्या बाबतीमध्ये जे शिक्षण आहे ते शिक्षण बळकट करायचं आहे. आणि या शिक्षणामधून काय करायचं आहे? तर आपलं जे स्टार्टअप चालू आहे तर स्टार्टअपचं सक्सेसचा जो रेट आहे तो रेट आपल्याला वाढवायचा आहे. म्हणजे काय? तर स्टार्टअपच्या यशाचा दर आपल्याला वाढवायचा. शिवाय याच्या माध्यमातून काय होईल? संशोधन आणि नवोपक्रमाला चालना मिळणार आहे. पण हे कधी मिळेल? तर यासाठी एका आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना केली जाईल. त्याला इंटरनॅशनल फिनटेक इन्स्टिट्यूशन किंवा आंतरराष्ट्रीय फिनटेक संस्था असं म्हटलं जातं. IFI, इंटरनॅशनल फिनटेक इन्स्टिट्यूशन, आंतरराष्ट्रीय फिनटेक संस्था, याची स्थापना केली जाईल. आणि त्या आंतरराष्ट्रीय फिनटेक संस्थेच्या माध्यमातून मग फिनटेक शिक्षण बळकट केले जाईल, स्टार्टअपच्या सक्सेस रेट वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील. शिवाय फिनटेक संशोधन आणि इनोव्हेशन, नवोपक्रमाला चालना देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. तशा प्रकारे भारतातील फिनटेक इकोसिस्टीम मजबूत करण्यासाठी भारत सरकारनं आशियाई विकास बँकेसोबत करार केला, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे पाहूयात. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हच्या अहवालानुसार भारताची कोणत्या देशातून वस्तूंची आयात 2.3 पटींनी वाढलेली आहे? ऑस्ट्रेलिया, चीन, अमेरिका, रशिया. कोणत्या देशातून? ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हचा अहवाल आलाय नुकताच. तर भारताची कोणत्या देशातून वस्तूंची आयात वाढली आहे? 2.3 पटींनी. आपल्याला ऑप्शन दिलेत ऑस्ट्रेलिया, चीन, अमेरिका, रशिया. आपलं बरोबर उत्तर असणार आहे चीन. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हच्या अहवालानुसार भारताची चीन या देशामधून वस्तूंची आयात किती पटींनी वाढली आहे? 2.3 पटींनी वाढलेली आहे. लक्षात आलं? तशा प्रकारे
म्हणजे जवळजवळ आपल्याला असं म्हणता येईल की, आणि ही आयात अलीकडच्या कालावधी नाही, गेल्या 15 वर्षामध्ये वाढलेली आहे. 15 वर्षामध्ये भारताची जी एकूण आयात झाली त्या एकूण आयातीमध्ये जर सरासरी काढली तर वस्तूंची आयात जवळजवळ 2.3 पटींनी वाढलेली आहे 15 वर्षामध्ये. 15 वर्षामध्ये जी सरासरी जर आपण पाहिली तर चीनमधून जी वस्तूंची आयात जी वाढली 2.3 पटींनी वाढलेली आहे. लक्षात आलं. म्हणजे थोडीशी तुलना अलीकडच्या कालावधीमध्ये आपण करूयात. 2018-19ची तुलना करूयात. 18-19 आणि दुसरं वर्ष आपण कोणतं घेऊयात तर अलीकडचं 2023-24चं. अलीकडच्या काळात किती वाढली आहे हे पण आपल्या लक्षात येईल. म्हणजे 2018-19चा जर आपण विचार केला तर आपण काय म्हणतो, एकूण वस्तूंची आयात किती होती. ती आयात होती $70 अब्ज. 70 अब्ज डॉलर. ती आयात होती $70 अब्ज. 2023-24ची आयात किती वरती गेली, वाढली का कमी झाली आहे तर जवळजवळ आता $101 अब्ज. 101 अब्ज डॉलर. 101 अब्ज डॉलर. तशा प्रकारे ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हच्या GTRIच्या अहवालानुसार भारताची कोणत्या देशातून वस्तूंची आयात 2.3 पटींनी वाढले, चीनमधून वाढले, गेल्या 15 वर्षामध्ये वाढले. अलीकडच्या कालावधीचा जर या अहवालानुसार विचार केला तर 18-19 मध्ये $70 अब्ज वरून 23-24 मध्ये $101 अब्ज ची आयात झालेली आपल्याला दिसते, भारताची आयात. लक्षात आलं. पुढे जाऊयात. आजचा आपला शेवटचा प्रश्न, टाटा पॉवर सोलर सिस्टीम्सना पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री सूर्यघर मुक्त बिजली योजनेअंतर्गत कर्ज पुरवठा करण्यासाठी कोणत्या बँकेसोबत भागीदारी केली. बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, HDFC बँक. कोणत्या बँकेसोबत करार झाली, म्हणजे टाटा पॉवर आणि कोणत्या बँकेसोबत भागीदारी झाली, करार झाली. कशासाठी, प्रधानमंत्री सूर्यघर मुक्त बिजली योजनेअंतर्गत कर्ज पुरवठा करायचा आहे. मग एका बँकेसोबत या टाटा पॉवर सोलर सिस्टीम्सनं भागीदारी केली आहे. ती बँक कोणती तर ती बँक आहे इंडियन बँक. लक्षात आलं. टाटा पॉवर सोलर सिस्टीम आणि कोणत्या बँकेमध्ये भागीदारी झाली ते इंडियन बँकेमध्ये भागीदारी झाली. अलीकडच्या कालावधीमध्ये भागीदारी झाली आहे. हा एक प्रश्न आपण एप्रिलमधला पण घेतला आहे. एप्रिल ते जून आता आपलं सुरू होईल. तर टाटा पॉवर आणि कोणत्या बँकेमध्ये भागीदारी झाली आहे तर इंडियन बँकेमध्ये. कशासाठी, प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजनेअंतर्गत कर्ज पुरवठा करण्यासाठी. लक्षात आलं. ह्या गोष्टी लक्षामध्ये ठेवायच्या. शिवाय आपल्याला असं म्हणता येईल की अलीकडच्या कालावधीमध्ये जे काही हे आपण म्हणतोय सूर्यघर मुफ्त बिजली योजना, एखाद्याच्या घरामध्ये आपल्याला सौर रूफटॉप बसवायचा असेल किंवा सौर ऊर्जेपासून मिळवणारी उपकरणं त्या ठिकाणी बसवायची असतील त्याला आपण सौर रूफटॉप असं म्हणतो. तर त्या ग्राहकांना प्रोत्साहन द्यायचं आहे. एकत्रितपणे या उत्पादनांचा जर विचार केला तर महागडी उत्पादन आहे. मग इंडियन बँकेसोबत भागीदारी केली आणि कर्ज पुरवठा करून आणि असे हप्ते सहजपणे फेडता येईल असे हप्ते ग्राहकांना देऊन अशा प्रकारची योजना टाटा पॉवरनं इंडियन बँकेसोबत भागीदारी करून सुरू केलेली, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. लक्षात आलं. मग आपल्याला काय काय विचार करायचा याच्यामध्ये, प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजने याच्या अंतर्गत किती किलोवॅट पर्यंतचं त्या ठिकाणी हे राबवलं जाणार आहे तर ते 3 किलोवॅट आहे. पहा 3 kW, 3 किलोवॅट. प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजनेअंतर्गत आस्थापनांसाठी किती, 3 ते 10 किलोवॅट असं सांगितलं जात आहे. म्हणजे या योजनेअंतर्गत किती किलोवॅट पर्यंतच्या आस्थापनांसाठी वित्त पुरवठा केला जाणार आहे असं पण विचारतील. तर आपल्याला असंही सांगता येईल 3 ते 10 किलोवॅट पर्यंतचा या योजनेअंतर्गत 3 ते 10 किलोवॅट पर्यंतचा वित्त पुरवठा केला जाणार आहे. म्हणजे इथपर्यंत वित्त पुरवठा केला जाईल. तशा प्रकारे टाटा पॉवर सोलर सिस्टम्सना प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजनेअंतर्गत कर्ज पुरवठा करण्यासाठी इंडियन बँकेसोबत भागीदारी केली. लक्षात आलं.
आणि हा मुद्दा आपण मागेही अभ्यासला आहे. तर या ठिकाणी आपल्या आर्थिक घडामोडी 2024 संपलेल्या आहेत. जानेवारी ते मार्च 2024 या दरम्यानचा जर प्रश्न आला तुम्हाला आर्थिक घडामोडींमधला, तर याच्यामधला प्रश्न तुम्हाला दिसू शकेल आणि तो तुम्हाला सोडवताही येईल. पण या ठिकाणी मागचे सगळे लेक्चर्स तुमचे अभ्यासणं गरजेचं आहे. म्हणजे काही मुलं अगदी सुरुवातीपासून पाहत पाहत वरती येत आहेत, ती एकदम योग्य पद्धत आहे. मग त्या ठिकाणी हे जे सगळे लेक्चर्स तुम्ही अभ्यासले वर्षभराच्या काठी, आपण डिसेंबर 2024 पर्यंतचे सगळे लेक्चर्स पूर्ण करणार आहोत. मग तिथे ते सगळे लेक्चर्स जर तुम्ही अभ्यासले तर मग तिथे 12, 13, 14 असे मार्क तुम्हाला येऊ शकतील. का तेवढ्या डेप्थने आपण लेक्चर्स घेतोय. याच्यानंतर आपले मिसलेनियसचे लेक्चर्स काही चालू होतील. म्हणजे काय, तर 2 योजना येतील, 2 अहवाल येतील, त्याच्यानंतर 2 पुरस्कार येतील. अशा प्रकारे ते पाठ होण्यासाठी आपण करतोय. कारण सगळ्याच योजना एकत्र घ्यायला गेलो पण की मग ते अवघड होऊन बसतं. तर कोणाच्या नेमणुका असतील तर ते मिसलेनियस लेक्चर्स एका बाजूला चालू राहतील आणि दुसऱ्या बाजूला मात्र आता एप्रिल ते जूनच्या ह्याला आपण सुरुवात करतोय. तर या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये आपण थांबता. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.